ओम श्री गणेशाय नमः. श्रोते हो, तसेच वारकरी संप्रदाय आणि संत संप्रदाय आपल्यासमोर वाटेचे शिवलिंग ही कथा सादर करणार आहे. तरी सर्वांनी मनापासून ऐका. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. लक्ष्मी पायाशी लोळना घेऊ लागल्यामुळे ते दोघेही आपले पूर्वीचे दिवस विसरले होते. एवढेच नव्हे तर त्या चांगदेव महाराजांच्या कृपेमुळे आपल्याला समृद्धी प्राप्त झाली. त्या महाराजाकडे त्यांचे दुर्लक्ष हो लागले होते. दोघेही आपापल्या प्रपंचात रमल्यामुळे महाराजांच्या सेवेत पूर्वीतके तत्परता ते दाखवत नव्हते. महाराजांची सेवा ते फक्त कर्तव्य म्हणून करू लागले होते. त्यांच्या वर्तनात पडलेला फरक चांगदेवांच्या बरोबर लक्षात आला होता. मात्र याबद्दल त्यांनी कधी त्या दोघांना काही विचारले नव्हते. व्यापारात भरभराट झाल्यामुळे दोघांनाही विषय वासनेने ग्रासले होते. ज्यांच्यामुळे त्यांना चांगले दिवस आले. त्या चांगदेवांची कुठलीही कामे करताना त्यांची चिडचिड हो लागली होती. चांगदेवांच्या पूजे प्रसंगी आता ते पूजा साहित्य आणण्याचे झाले होते. पूर्वी स्वामीजींनी सांगायच्या आधीच त्यांची सारी कामे करणारे ते दोघे आता स्वामींनी सांगितल्यावर बळेच कशी तरी रडत रडत ते कामे उरकू लागले होते. तसेच एकदा चांगदेव महाराजांची अर्चना करण्याची वेळ झाली होती. पूर्वी ते दोघेही स्वामीजी अर्चना करायला बसायच्या आधीच शिवलिंग तयार करून ठेवत. पण आता स्वामीजींचे कुठलेच काम करण्याचा जणू त्यांनी चंगच बांधला असल्या कारणाने त्यांनी शिवलिंग तयार केले नव्हते. शिवलिंग तयार नसलेले पाहुण चांगदेव महाराजांनी आपल्या दोघाही व्यापारी शिष्यांना ताबडतोब शिवलिंग तयार करण्यास सांगितले. पण एवढ्या थोड्या वेळात शिवलिंग तयार होणे शक्य नव्हते.
त्यामुळे दोघेही घाबरून गेले. शेवटी दोघांनाही एक युक्ती केली. त्यांनी नदीवर जाऊन वाळू आणली, ती पसरवून त्यावर स्वामीजींनी तुपाची वाटी पालथी घातली. अशा प्रकारे शिवलिंग तयार झाल्यावर त्यांनी स्वामीजींना सांगितले की शिवलिंग तयार झाले आहे, आपण पूजा करून घ्या. त्या दोघांनाही माहीत होते. स्वामीजी नेहमी डोळे मिटूनच बसत. बसतात. त्यामुळे पूजा झाल्यावर वाटी काढून घेऊन स्वामीजींना काहीच कळणार नाही असा त्याने विचार केला होता. पण चांगदेव महाराजांना अंतर्ज्ञानाने सारा प्रकार समजला होता. पण त्यावेळेस त्यांनी त्याबद्दल आपल्या शिष्यांना काहीच विचारले नाही. त्यांनी त्या वाटीच्याच शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. तोपर्यंत शिष्यांनी भोजनाची सर्व तयारी केली. चांगदेव भोजनासाठी येऊन बसताच त्यांनी महाराजांना वाढण्यास सुरुवात केली. तेव्हा चांगदेव महाराज त्यांना म्हणाले, वत्सा, आज माझी तुपाची वाटी कुठे दिसत नाही. जा लगेच शोधून आण बरं. स्वामीजींनी आज्ञा देताच ते लगेचच शोधून आण बरं. स्वामीजींनी आज्ञा देताच ते परतच शिवलिंगा पाशी गेली. व त्यावर पालथी घातलेली वाटी काढू लागली. पण कितीही प्रयत्न केले तरी ती वाटी काही निघेना. त्यामुळे दोघेही खूपच घाबरले. आपण जर तुपाची वाटी नेण्यास थोडा जरी विलंब केला तर त्यांच्या रोषाला आपल्याला बळी पडावे लागेल अशी भीती त्यांना वाटू लागली. अखेर महाराजांचे पाय धरून त्यांची क्षमा मागावी असे ठरवून दोघेही चांगदेवाजवळ आले व क्षमा याचना करू लागले. महाराज आपल्या कृपेनं महाराज आपल्या कृपेनेच प्राप्त झालेल्या वैभवात आम्ही इतके गुरफटून गेलो की आपल्याकडे आम्ही दुर्लक्ष केली. आपल्या सेवेत आम्ही कुचराई केली. आज आपण शिवलिंग तयार करण्याची आज्ञा करताच आम्ही नदीच्या वाळूवर आपली तुपाची वाटी पालथी घालून शिवलिंग तयार केलं आणि तुम्हाला त्याचीच पूजा करण्यास सांगितलं. आपण ही मनोभावे त्या शिवलिंगाची पूजा केली आणि आता तिथे कायमस्वरूपी त्या वाटीचं शिवलिंग तयार झालं आहे. आपण आमचा अपराध पोटात घालून आम्हाला क्षमा करावी अशी आम्ही विनंती करतो. आपल्या शिष्याचे
बोलणे ऐकून चांगदेव महाराजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपल्यावर शिवाची असलेली कृपा पाहून ते सद्गतीत झाले. त्यांनी मनोभावे हात जोडले व शिवाचे आभार मानू लागले. देवा महादेवा, आपण माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या भक्तीने प्रसन्न झालात आणि आपले अनेक लिंग असताना माझ्यासाठी मात्र आपण वटेश्वराचे रूपाने प्रगट झालात. आपल्या कृपेने मी धन्य झालो. चांगदेव महाराज राग लोभाच्या पलीकडे गेले होते. त्यामुळे आपल्या या ज्ञानी शिष्यावर रागवण्याचे काही कारणच नव्हते. म्हणून ते आपल्या शिष्यांना म्हणाले, आता तुम्ही आपापल्या घरी जाऊन सुखाने संसार करा. आपण आजवर माझी जी काही सेवा केली त्याने मी प्रसन्न झालेलो आहे. आपलं कल्याण होईल. आता मी तुम्ही तयार केलेल्या वटेश्वराचंच अनुष्ठान करणार आहे. स्वामीजी आपल्यावर रागावले नाहीत व त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला. यामुळे ते दोघेही आनंदाने आपापल्या घरी गेले. आणि स्वामीजींच्या देशानुसार समाधानाने संसार करू लागले. चांगदेव महाराज वटेश्वराची मनोभावे आराधना करू लागले. त्यामुळे चांगदेव महाराजांना चांगा वटेश्वर असेही लोक संबोधू लागले. चांगदेवांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली होती. त्यांच्या दर्शनाच्या अभिलाषेने अनेक लोक येऊ लागले होते. आपल्या मनातल्या कामना चांगदेवांच्या आशीर्वादाने पूर्ण करून घेऊ लागले होते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.